रायगड जिल्ह्यातील पालीजवळील गावांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीला अखेर पोलिसांनी गजाआड केला आहे। गोंदाव, हातोंड आणि माठळ या गावात सलग दरोडे टाकून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या टोळीला रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने फक्त 7 दिवसात अटक केली आहे। ही कारवाई पोलीस यंत्रणेच्या चपळतेचं प्रतीक ठरली आहे। दिनांक 26 जुलै रोजीच्या मध्यरात्री या टोळीने गोंदाव गावात एक घर फोडून लूट केली। त्यानंतर हातोंड गावात प्रवेश करून त्यांनी चव्हाण कुटुंबियांच्या घरात थेट घुसखोरी केली। कोयते आणि तलवारीच्या धाकाने घरातील लोकांना मारहाण करत त्यांचे हातपाय बांधून दागिने आणि ऐवज लुटले। ही घटना घडताना संपूर्ण गाव गाढ झोपेत होते। पहाटेपर्यंत ही टोळी माठळ गावातही पोहोचली होती। या प्रकारामुळे संपूर्ण सुधागड तालुका हादरला होता। या गंभीर घटनेची नोंद पालीस पोलीस ठाण्यात झाली असून तब्बल 65,000चा मुद्देमाल लुटल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या आदेशावरून तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक मिलिंद चापडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे या टोळीचा माग काढला। पथकाच्या कसोशीच्या शोधानंतर खालापूर आणि पुणे परिसरातून 6 संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून काही मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे। ही कारवाई दरोडेखोरांना मिळालेला मोठा दणका मानली जात आहे। पोलिसांच्या या कामगिरीचे गावकऱ्यांनी आभार मानले असून अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणीही करण्यात आली आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, पाली, सुधागड।